हा घालणं मी अवघड आहे, लेट अलोन हा वाला. स्टीमनी चालू करू पहिले ओके. आणि बुक. आता सध्या $9 पर टी शर्ट आहे. ओके, हे आलेलं आहे साडेको मोमो, स्टीम मोमो विथ हे दोन. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आता संध्याकाळ झाली आहे आणि पूर्ण दिवसभराची आता कामं झालेत आणि आज एकदम डल दिवस आहे. इथे सकाळपासून नॉनस्टॉप पाऊस पडतोय आणि अंधारातच पूर्ण दिवस निघालाय. सगळीकडचे लाईट ऑन करावे लागलेले आणि इतकं बोर झालंय आता की तन्वी म्हणली की चल कुठेतरी खायला जाऊ आज बाहेर काहीतरी. तर आता आम्ही निघणार आहे. तिने म्हणलं की मोमो वगैरे किंवा असं काहीतरी गरम खाऊ. मोमोज, तर आता मोमो नाही, मोमोज नाही, मोमो. मोमो खायला जाणार आहे आता. आणि मी तर विचार करतोय की आपण 9च्या आधी घरी नकोच यायला. एकदा अंधार पडला कीच येऊ. मग मला चालतंय. कोणत्या तरी शॉप मध्ये जाऊ, काहीतरी फिरू, डिनर करू आणि येऊ पुन्हा. उत्साहच नाही वाटत आहे, तर किती- खूपच कंटाळा. मी दाखवते बाहेरचं, थांब. मग आता उठायचं का उठायचा पण कंटाळा आला आता. नाही उठू आता, निघू. चलो रेडी हो. निघालो बाहेर. चांगलं वाटतंय. इव्हन तो बाहेर एवढं चांगलं नाही आहे पण पाऊसच जरासा. तर आता आम्ही विचार करतोय आपण ओल्ड नेव्ही मध्ये जाऊ. आधी थोडा वेळ तिथे फिरू, बघू काय काय आहे नवीन. तिकडे ऑफर चालू असेल काहीतरी. मला असे प्लेन टी शर्ट्स पण बघायचे. येऊ ना, मलाही थोडे ऑफिसला घालायसाठी कपडे वगैरे बघतो आणि मग आपण जाऊ डिनरला. या ओके. हे ओल्ड नेव्ही आहे, इक्वल टू झुडिओ का? झुडिओच नाही माहिती काय. झुडिओ रे दुकान आपलं. आय थिंक हा मे बी ते वेस्ट साईड फास्ट फॅशन सारखं टाइप्स. हो तसंच आहे ना. हो. तू म्हणजे मी पण कधी गेली नाहीये पण त्याचं खूप ऐकलंय. ते वेस्ट लाईफ का वेस्ट साईड आणि ते सगळे वेगळे प्रकारचे आहेत ना टाटाचे ब्रँड्स. तसेच गॅप वेस्ट आणि साइड वगैरे Old Navy हे नाही. सगळे झुडिओ, आय वुड से झुडिओ टाइप्स आहे. फास्ट फॅशन. येस. चला आय घेतला. बरेचसे मी घेणार, मग ट्राय करेल. ओके. आणि मग जाऊ ना. हा पण मस्त आहे. हे सगळेच मस्त आहे. मी ऍक्च्युली ओल्ड नेव्ही मध्ये येतोच तुझ्यामुळे, कारण तू एक दोनदा आणलेले. मी आपल्या इथे सिम्पल मिळतात कपडे छान. फार काही चॉईस नाहीये इथे. कलर्स चांगले आहेत. पण चॉईस आहे पण खूप. हा, आहे. या म्हणजे असे हे बघ ना, असे तीनची ऑफर असते आय थिंक. तर बघू ना काय दिलं. आता सध्या $9 पर टी शर्ट आहे. ओके. विच इज नॉट बॅड आहे. कारण 6 महिने चालला तरी खूप आहे. पण जास्तच चालतं, 1 वर्ष तर चालतं. ठीक आहे, बघू आता. 2-3 टी शर्ट वगैरे घेईल. पॅन्ट बरेच आहेत माझ्याकडे. ठीक. सगळा माल समर साठी आहे. हे जे ऍक्च्युली प्रकारचे शर्ट आहेत ते इथे खूप कॉमन आहेत, जे ऑफिसमध्ये लोक घालतात. मी खूप लोकांना बघतो हे असे टाईपचे पण मला नाही शक्य. इम्पॉसिबल आहे की मी हा घालणं मी अवघड आहे, लेट अलोन हा वाला. त्याच्यातले हे सगळे अशक्य आहे मला. कॅरी करता आलं पाहिजे. पण लोक घालतात, मी नाही घालू शकत. मी आपले हे वगैरे असे टाईपचेच बघतोय. कुठे गेला? हा पण खूप आहे. नाही पण काहीही घेतलेलं नाहीये या मुलाने एवढं वेळ घालवून. 30-40 मिनिटं होतं आत. बरेच ऑप्शन्स होते पण ते सगळे असे समरी होते आणि मला इतके असे काही आवडले नाही किंवा वर्थ नाही वाटलं. सर की घेण्यासारखं घ्यावं लागलं असतं. पण ठीक आहे, तेवढाच आपला फेरफटका मला एक. घरात बसण्यापेक्षा बाहेर बघत. खरं. आता आपण मेन आजच्या अट्रॅक्शनला जाऊ, मोमो खायला. अट्रॅक्शन म्हणतोय.
भरपूर प्रकारचे मोमो आहेत इथे. युजली स्टीम मोमो घेतो आणि हे साडेको मोमो आहे, स्पायसी आहे जरा. त्यांनी मिरची काढली वाटतं त्याच्यावरती, किंवा त्यांनी मग त्याला कमी तिखट केलं असेल. राईट. तिखट असतं. पहिले स्टीमनी चालू करू आपण. मी एक विचार करतोय, आपण रामन मोमो ट्राय करायचा का आज? पहिले करू ना, स्टीमनी चालू करू पहिले. ओके. आणि भूक कशी आहे बघू. 25 मिनिटं झाल्यात ऑर्डर करून, ऑलमोस्ट अर्धा तास झाला ॲक्च्युली, आणि अजूनही काहीच आलं नाही आहे. स्टीम मोमोजला तर ते म्हणतात की वेळ लागतो, पण काय माहिती बराच वेळ लागतो. माझी आता भूक मरून चालली. हो ना, होईल आता. आय थिंक पुढच्या 5 मिनिटात फूड येईल. हे आलेलं आहे साडेको मोमो. लिटरली किती 2 मिनिटांनंतर. पण हे फ्राईड मोमोज आहेत आणि ह्याच्यावरती असा एक त्यांचा नेपाळी मसाला टाकलाय आणि बऱ्यापैकी तिखट असतं. तरी मिरची निघाली आहे मेन्यूवरनं, सो आय थिंक असेल, पण आपण बघू. आता खातो. आता स्टीम मोमो विथ हे 2 सॉसेस आले. मला ऑलरेडी खूप तिखट लागलं आहे. मलाही तिखट लागलंय. हा, तिखट लागलंय मलाही, पण चांगलंय हे आलंय. आता आमचा स्टीम मोमो पण आला. दोन्ही मोमोज ऑलमोस्ट अर्धे संपलेत. आणि या जागेला तर आम्ही ॲक्च्युली भरपूरदा येतो, म्हणून असं नव्हतं की किती मस्त आहे. आपलं नेहमीच आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता मोमोज खायचा. इथला स्टाफ नेहमी खूप फ्रेंडली होता. ॲम्बियन्स नेहमी खूप हॅपनिंग असतं. सो दिस वॉज लाईक की वी नो की इथे चांगलं फूड मिळणार आहे, दॅट्स वाय वी केम. खाऊन तर झालं, पूर्ण अंधार तर नाही पडला, आणि आपण असं ठरवलेलं ना की अंधार झाल्यावर घरी जायचं. तू ठरवलेलं ते, मला चालतंय. आता ऑलमोस्ट 8:45 होत आले, तर जाऊ घरी आता. थोडं जरा शतपावली नाही करायची का? इथे चालू थोडं पावसात, एवढा नाही पडत आहे, म्हणजे लाईक बऱ्यापैकी पडत. पाऊस ड्रिझल. ठीक आहे, घरी जाऊन चालू. ओके. पाऊस नाही पुसत आहे, नुसतं दारातलं थोडं पाणी पडलं, एवढा पाऊस नाहीये अजून. ते सबस्क्राईबचं सांग ना. हो हा, आती एक सर्व्हर होती सुप्रीना म्हणून, तिने आम्हाला विचारलं तुम्ही ब्लॉग काढताय का? आम्ही म्हणलं हो. तर तिने एक टिश्यू पेपरवर आमच्या चॅनलचं नाव लिहून घेतलं. ती म्हणली मी तुमचा ब्लॉग कधी येईल सांगा. म्हणलं वीकेंडला युजली येतं. लाईक ऑर्गॅनिकली गॉट अ सबस्क्रायबर. आणि मग तिने पण आम्हाला येऊन म्हणलं की लाईक मी पण जस्ट सुरू केलंय, तर तुम्ही पण मला करा. आणि मग असं स्मॉल क्रिएटर्स एक्सचेंज इन्फॉर्मेशन. इट वॉज गुड. नाईस. वी आर ग्रोइंग. या चॅनलवर पहिल्यांदाच असं झालं. निघायचं. चला. तेच आता घरी आलो, आणि इम्प्रॉम्प्टू प्लॅनच होता, पण मजा आली संध्याकाळी. हा व्हिडिओ पण जरा शॉर्टही झाला असेल, पण आता आम्ही इथेच एंड करतो. थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट करताय. आता प्लीज लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि भेटूया एका पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.